1 कप दूध घ्या, 1 कप पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ घाला. त्यामुळे दूध चपाती म्हणा, ज्याच्यामध्ये मीठ नाही घातलं अशी चपाती, त्याच्यामध्ये तूप साखर, हे जर आयडियली आठवड्यातनं 2-3 वेळा खाल्लं तर वजन वाढायला चांगलीच मदत होते. म्हणजे काही लोकांना वाटते की पालेभाज्या जास्त खाल्ल्या पाहिजेत, पण तसं नाहीये. फळभाज्यामधल्या मटण डायरेक्टली पचवू शकत नाहीत. अशा वेळी त्यांना भरपूर पाणी घालून त्या मटणाला सूपमध्ये कन्वर्ट केलं जाते. ते कसं बनवायचं, तर नॉर्मली वजन वाढत नाही तर काय करायला पाहिजे? मग मार्केटमध्ये ज्या पण गोष्टी अवेलेबल आहेत त्या सगळ्यांनी बऱ्याचदा दुसरेच कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे नॉर्मली वजन कमी होणं हे वात वाढण्याचं लक्षण आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आतापर्यंतच्या आपल्या भरघोस प्रतिसादानंतर आमच्या टीमनी आता ठरवलंय की आपण लाईव्ह सेशन्स पण करूया. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट बद्दल अतिशय धन्यवाद. आजचा आपला व्हिडिओ आहे वजन वाढवण्यावरती. म्हणजे आपण याच्यापूर्वीचे जे वजन कमी करण्याचे व्हिडिओज बनवले, त्यानंतर बऱ्याच जणांनी विचारलं की नॉर्मली वजन वाढत नाही तर काय करायला पाहिजे. मग मार्केटमध्ये ज्या पण गोष्टी अवेलेबल आहेत त्या सगळ्यांनी बऱ्याचदा दुसरेच कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे थोडे दिवस वजन वाढते आणि परत दुसरे आजारच चालू होतात. तर आज आपण जाणून घेऊ की आयुर्वेदात याबद्दल काय सांगितलंय. खरं तर प्रत्येक माणसाचं एकसारखं वजन असायला पाहिजे किंवा आयडियल या उंचीसाठी एवढं वजन असायला पाहिजे असा काहीही कन्सेप्ट आयुर्वेदात नाहीये. पण अतिशय बारीक असणं हे निंदनीय आहे असं सांगितलंय. मग आपण नॉर्मली पण बघतोय की लोक नावं ठेवतात फारच बारीक असलेल्या व्यक्तीला. तर तसं होत असेल तर वजन वाढवण्याची खरंच गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या दीर्घकाळ आजारातून बरे होत आहे तेव्हा तुमचं वजन कमी झालंय, तेव्हा अशक्तपणा आहे, तर त्यावेळी पण वजन वाढवण्याची अतिशय गरज असते. मग यामध्ये बेसिक फरक आहे की थोड्या काळामध्ये लगेच वजन जे कमी झालंय ते वाढण्यासाठी लगेच झपाट्याने वाढू शकते. पण दीर्घकाळपासून जर वजन कमी असेल तर ते वाढताना पण अगदी ग्रॅमनी वाढते. त्यामुळे त्याच्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं असते. म्हणजे नॉर्मली वजन कमी होणं हे वात वाढण्याचं लक्षण आहे. आणि जी लोक प्रकृतीची आहेत त्यांचे लहानपणापासूनच वजन कमी असते किंवा त्यांच्या आई वडिलांची प्रकृती वाताची आहे आणि मग ते जेव्हा गर्भाशयात बाळ वाढते, आईचा आहार विहार तसा आहे, त्याच्यामुळे वात प्रधान असलेल्या व्यक्तीमध्ये वजन कमी असण्याची शक्यता असते. वजन वाढण्यासाठीचा आहार हा प्रामुख्यानं मधुर रसात्मक असला पाहिजे, जो वातशमनाला पण कारणीभूत आहे. म्हणजे जे काही गोड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये विशेषतः दुधाचा, घृताचा जास्त उल्लेख आहे. पण अगणी जर चांगला नसेल तर दूध पण पचत नाही बऱ्याच लोकांना. मग तेव्हा पहिले तर पचनाची औषधं द्यायला पाहिजेत किंवा मग जे दूध तुम्ही घेताय ते सिद्ध करून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, तर 1 कप दूध घ्या, 1 कप पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ घाला आणि ते उकळा. ते उकळल्यानंतर शेवटी 1 कपच राहायला पाहिजे. असं अग्निसंस्कार केलेलं जे दूध असेल ते पचायला अतिशय हलकं होतंय आणि मग ते तुम्ही इझिली घेऊ शकताय. त्याबरोबर घृतानं पण कमी प्रमाणात तुम्ही तूप घेतलं तर ते हळूहळू अग्नी वाढवते. म्हणजे जो वातामुळे येणारा कोरडेपणा असतोय तो पूर्ण सगळीकडेच असतोय. म्हणजे त्या व्यक्तीला सारखी चिडचिड होत असते. म्हणजे त्याचं शरीर, मन हे सगळंच वृक्ष बनते. त्यामुळे आहार हा स्निग्ध असला पाहिजे आणि तो लिक्विड स्वरूपात पाहिजे. म्हणजे काही लोकांना अगदी टोचून टोचून भाजी भाकरी खायची सवय असते आणि त्याच्यामुळे पूर्ण कोरडेपणा त्यांच्या शरीरात येतोय. मग जे काय लोक कुस्करून खातात ते सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे लहानपणी जसं आपण चमच्यानी खात असतोय तसं आयुष्यभर खाणं ऍक्च्युली अपेक्षित आहे. पूर्वीची म्हातारी माणसं दूध भाकरी कुस्करून खातात हे बऱ्याच लोकांना माहित असेल. त्यामुळे दूध चपाती म्हणा, ज्याच्यामध्ये मीठ नाही घातलं अशी चपाती, त्याच्यामध्ये तूप साखर, हे जर आयडियली आठवड्यातनं 2-3 वेळा खाल्लं तर वजन वाढायला चांगलीच मदत होते. त्यानंतर जे लोक फळभाज्या खात नाहीत, म्हणजे काही लोकांना वाटते की पालेभाज्या जास्त खाल्ल्या पाहिजेत, पण तसं नाहीये. फळभाज्यामधल्या दुधी भोपळा, दोडका, बटाटा ह्या गोष्टी वजन वाढवायला मदत करतात. पण तेच बघून की भूक कशी लागलीये. ज्यांना फार कमी भूक लागते त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कल्पना आयुर्वेदात सांगितल्यात. म्हणजे भाताची पेज, मुगाचं कडण, त्याच्यापासून ते पुढं मांसरस म्हणजे जे नॉनव्हेज खातात ते मटण डायरेक्टली पचवू शकत नाहीत. अशा वेळी त्यांना भरपूर पाणी घालून त्या मटणाला सूपमध्ये कन्वर्ट केलं जाते. ते कसं बनवायचं, तर 100 ग्रॅम आपण मटण घेतलं तर त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी घालून ते ओपन शिजवायचं आणि शेवटी 100 ते 200 ml ते सूप तयार होते. त्याला तुम्ही तुपाची फोडणी देऊ शकताय. या सगळ्याचं टेस्टी मटण सूप तुम्ही बनवून खाऊ शकताय. हे सगळ्यात बेस्ट आहे वजन वाढवण्यासाठी. म्हणजे कमीत कमी वेळात जास्त वजन ज्यांना वाढवायचंय किंवा
बरेच दिवस ताप आलाय, मोठा कुठला आजार झालाय आणि त्यानंतरचा जो अशक्तपणा आहे तो या मांसरसानं अतिशय चांगल्या पद्धतीने डील होतो. आहार मेनली लिक्विड स्वरूपात पाहिजे, म्हणजे ज्यांना बाकीचं काय पचत नाही सॉलिड आहार, त्यांना तर्पण योग हे एक आयुर्वेदात सांगितलंय, त्याच्यामध्ये सातूचं पीठ वापरून आपण ते बनवतोय. शिवाय मुगाचं कडण, भाताची पेज हे पातळ आहार आपण घेऊ शकतोय. शिवाय लिंबू सरबत, फळांचे ज्युसेस हे आपण घेऊ शकतोय. माझ्याकडे एक पेशंट येत होता, तो जिमला जायचा, म्हणजे त्यांनी नवीनच जिम जॉईन केली वजन वाढवण्यासाठी, आणि 1 महिना जिम मधून आल्यानंतर रोजच्या रोज दूध आणि केळी एकत्र करून ते स्मूदी प्यायला सांगितलेलं ते प्यायचा. आणि त्याच्यानंतर त्याला जे जुलाब चालू झाले, पुढचा 1 महिना सगळी औषधं करून पण त्याचे जुलाब थांबले नाहीत. आणि त्याचं असं होतं की आयुर्वेदानुसार दोन्ही जड अन्न आहे, म्हणजे दूध आणि केळी हे दोन्ही एकत्र आल्यानंतर ते पचायला अतिशय जड होते, म्हणून ते कॉम्बिनेशन विरुद्ध आहारात ठेवलेलं आहे. आणि विरुद्ध आहार पचायला अतिशय जड असल्यामुळं बाकी सगळे डिस्टर्बन्सेस शरीरात त्याचे झाले. आणि जेव्हा मग ते सगळं ट्रीट केलं, त्याच्यामध्ये ग्रहणी नावाचा एक आजार सांगितला आयुर्वेदात, ज्याला पचन डिस्टर्बन्स होते, तसं त्याला होत होतं. म्हणजे मोघम फक्त हे खा असं ऐकून उपयोग नाही. तुमची पचनशक्ती कशी आहे त्याच्यावरती तो पदार्थ तुम्ही खायला पाहिजे. जर तुम्हाला अतिशय चांगली भूक लागते तर तुम्ही बिनधास्त केळी खा, ती तुम्ही पचवा आणि मग तुमचं वजन वाढायला मदत होईल. पण जर तुम्हाला पाणी पचत नाही, तिथं तुम्ही एवढं जड अन्न खायला लागला तर काहीही उपयोग नाही. त्याचमुळे नुसतं नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना पण ते पचत नाही. रोज नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना पुढे जाऊन अजून पचनाचे वेगळे आजार होतात. नियमित व्यायामाचा सुद्धा वजन वाढण्यामध्ये रोल आहे, पण हा व्यायाम तुम्ही अतिशय जास्त प्रमाणात नाही करायला पाहिजे, किंवा जसं वजन कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम केला जातोय तसं याच्यामध्ये उपयोगाचं नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचदा सायकलिंग करणं त्रासदायक होऊ शकते, किंवा कार्डिओ एक्सरसाइज ज्या सांगितल्या जातात त्या सगळ्या नाही करायला पाहिजेत. तर अतिशय सौम्य 15 ते 20 मिनिटं एवढा जरी तुम्ही व्यायाम केला, त्याच्यामध्ये योगासनं केली, मेडिटेशन केलं, वेगवेगळ्या पोजेस ज्याच्यामध्ये अग्नीचा विचार करून पचनशक्ती वाढण्यासाठी जी आसनं आहेत ती आसनं तुम्ही नियमित केली तरी पण सफिशियंट आहे. आहार विहारासोबत मानसिक कारण पण रिस्पॉन्सिबल असते, म्हणजे सगळं तुम्ही व्यवस्थित करताय, भरपूर खाताय, भरपूर सगळं चांगलं आहे, पण तुमची मानसिकता जर व्यवस्थित नसेल, म्हणजे समजा एखादी दुःखद घटना घडली तर त्या व्यक्तीने जे पण चांगलं जरी खाल्लं तरी त्याच्या अंगाला ते लागत नाही. म्हणून हर्षण नावाची चिकित्सा सांगितली, म्हणजे ज्याच्यामध्ये खुश राहणं महत्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही सगळं करू शकता. त्याच्यामध्ये म्युझिक थेरपी आहे म्हणा, किंवा तुम्ही चांगलं वाचन करा, फ्रेंड्सना भेटा, जे काही तुम्ही करू शकताय ते करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे झोपेची वेळ ही पाळायला पाहिजे. म्हणजे एखादी व्यक्ती वजन वाढण्यासाठी सगळं करते आणि रात्रभर जागरण करते तर काहीही उपयोग होणार नाही. ही माहिती तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा. अशीच शास्त्रोक्त माहिती पुन्हा घेऊन येईपर्यंत धन्यवाद.